जिथे नसे दुधात साखर, जिथे नसे मायेची पाखर, तिथे तिथे असते आई, जिथे जिथे नसतो ईश्वर. झेलुनी सारे बीज वादळ, दुःखाचेही करुणी सोने, जरी वेदना हरवी हृदयी, ओठांवरती मधाळ गाणे. दे जे तू मागसे, आयुष्य नव्याने होई सुरू. फुलती लक्ष फुले स्वप्नांची, आई असे तो कल्पतरू, कल्पतरू, कल्पतरू. आई, प्रेम आणि अपघात सांगून नाही होत. आपण कितीही सावध राहिलो, कितीही जपून चाललो, तरी प्रेमात पडायचा तो पडतोच माणूस. पण मग यावर उपाय काय? आता उगीचच वाटतंय. काय? तू त्याच्या घरी जाऊन बोलण्याची घाई केलीस. तुम्ही जमवायची घाई केली ते? आणि जबाबदारी म्हणजे फक्त कामं सांभाळणं आणि व्यवहार सांभाळणं इतकीच नाहीये. ते विश्वनाथचा संबंध आयुष्य पडलंय, त्यात आपण त्याचं लग्न लावून दिलंय. मग मोठा भाऊ म्हणून शिस्त लावायची कोणी? विश्वनाथचं हे असे आणि विजयचं भलतंच. आता त्याचं काय? तुला माहित नाही? आडनावावरनं ती मुलगी आपल्या संस्कारातली वाटत नाहीये, पण नीट पारखून बघ. जा. आज मी तुला फारच धारेवरती धरलं ना? पण लवकरात लवकर मला काय ते कळवशील ना? हा? आणि मग तुझ्या आईशी काय बोलायचं, कसं बोलायचं ते मी बघतो. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. आईंसमोर मला असं विचारायचं की तुम्ही विभाताईंना फोन केला होता का? मी घेऊन जाते. मी बोलवलं की काही शोधताय काही?
नाही, काही शोधताय का? नाही का, आमच्या कालच्या मेळाव्याचा गोषवारा येणार होता. बळवंत म्हणाला होता की आज नक्की देतो. तो बघते. पण तशी बातमी आली खरं, कुठे? पण पुरवणीत आलीये. तुम्ही चहा घ्या ना, थंड होईल. खरं तर नाही, तुमचा फोटो यायला हवा होता पेपरमध्ये. खरंच कसं का आलं नाही, काही कळलंच नाही मला. तू अशी काय बघतेस माझ्याकडे? काही नाही आई, मला ना तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं. माझं? कशाबद्दल? ते म्हणजे तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता, सगळ्यांसाठी झटत असता, पण तुम्ही कधीच त्याचं श्रेय मागत नाही. खरं तर तुम्हाला कालच्या कार्यक्रमाचं श्रेय मिळायलाच हवं. तुमचा फोटो अपेक्षित होता पेपरमध्ये. मी बोलू का बळवंत दादांशी? मी फोन करून सांगते त्यांना. हा, नको नको, तेवढ्या करता बळवंताला विचारायचं म्हणजे. चहा घेताय नाही? चहा हो. घ्या. चहा छान झालाय. वहिनी, केलात फोन? कधी येणार आहे ती? अगं हो, विभाला फोन करणार होतीस ना? केला नाहीस? करणार होते. मग काय म्हंटल, उगाच घाई नको. घाई? अगं, शहरातल्या मुलीची आई लग्नाचा प्रस्ताव घेऊन आपल्या घरापर्यंत येते आणि तू म्हणतेस घाई कशाला? तरी मी वहिनींना म्हणत होते विभाला फोन करा म्हणून. उमा, तुला माहितीये मी विभाला का फोन नाही केला? का नाही केलास? नाही नाही, तसं काही खास कारण नाही. तरी पण अगं बोल ना. हा, आलं लक्षात. काय आलं लक्षात? मी तेच सांगायला आले होते. अगं मग बोल ना. वहिनी, बोलू? मला का विचारतेस? अगं, तूच काहीतरी सांगायला आली होतीस ना, मला कसं माहिती असेल तुला काय सांगायचंय ते? सांग, नको घाबरूस, सांग. मोठे दादा आज शहराकडे गेलेत सकाळी.
अगं मला काही बोलला नाही तो. काल रात्रीच ठरलं त्यांचं. तुम्हाला काल रात्री यायला उशीर झाला नाही म्हणून कदाचित सांगायचं राहून गेलं असेल. पण आई, तुम्हाला बाबा काहीच बोलले नाही? कशाबद्दल? म्हणजे हेच की ह्यांच्या शहराकडे जाण्याबद्दल. म्हणजे यांच्याशी बोलून गेलाय तो? नाही म्हणजे बाबांनीच पाठवले त्यांना शहराकडे. तसंही उमा, बाबांचं काय चुकलंय ग? त्यांचं बरोबरच आहे. मला कळेल असं बोलणार आहात का तुम्ही? उमा बाळ, अगं हे हे घे कप, बशी आत नेऊन ठेव. घे. आणि बाईंना काय हवंय काय नको ते जरा बघ. हा, मी आलेच. जा. मी विभाला फोन न करण्यामागचं कारण हेच आहे की बाबांचं असं म्हणणं आहे की विजयला जी मुलगी पसंत आहे ती न बघता तुम्ही ताशेरे झाडू नका. विजय भाऊजींना एकटं पाडू नका. त्या मुलीला भेटा, तिच्याशी बोला आणि मगच काय तो निर्णय घ्या. मला काहीच कसं नाही बोलले हे. कदाचित हे शहराकडून आले की बोलतील तुमच्याशी. म्हणजे विनू त्या मुलीला भेटूनच येणार आहे? नाही, त्या मुलीचं माहिती नाही, पण हो विजय भाऊजींना भेटणार हे नक्की. पण आई, मला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा विजयशी एकदा बोलायला हवं. म्हणजे एकदाची कोंडी तरी सुटून जाईल. आणि विभा काय, विभा या घरचीच आहे. अगं ती घरचीच आहे, पण म्हणून माझ्या मुलाचा कान धरून त्याला बोहल्यावर उभं नाही ना करू शकत. शेवटी त्याच्या कलानेच घ्यायचंय ना. हो ना. अगं हो ना. काय जर का विजयच्या लक्षात विभा येत नसेल तर आपण ती आणून द्यायला नको का? निदान तसा प्रयत्न तरी करायला नको का? हे बघ, तू आता विभाला यातलं काहीही बोलू नकोस. सणासुदीचे दिवस आहेत, तिला कौतुकाने बोलवून घे. ती आली की घर सुद्धा कसं भरल्यासारखं वाटेल. चालेल. बरं झालं की नाही मी थांबले ते, नाहीतर आता पाणी प्यायला तुला उठावं लागलं असतं. एक मिनिट थांब, मी उचकी थांबू दे, मग बोलतो. मी नक्की सांगते, वाड्यावर जोरदार कोणीतरी तुझी आठवण काढते. कोणीतरी कशाला, आईच काढत असते. कितीतरी दिवस झाले तू गेलाच नाहीयेस ना घरी, आणि मला वाटते तू फोनही केला नसशील. त्यांचा आला फोन?
विशुदाने तेवढा मेसेज केला, फोटो पाठवण्याला गडी गायब. हे उचकीचा त्रास परवडला, पण ती घरची आठवण नको. हे मात्र तू आता अति करतोयस. हा? तुला काय घरच्यांपासून वेगळं व्हायचंय की घरापासून दूर राहायचंय? मी काही इतकी महत्वाची नाही. हा, काय बोलतेय? खरं तेच बोलते. घरच्यांनी विषय वाढवला नाहीच, पण तू तरी फोन करून जाऊन आपल्याबद्दल काही बोललास करे? उगाचच नको त्या कल्पना गृहीत धरून तू जाऊ दे. तू अभ्यासावर लक्ष दे. विषय तू काढलायस. विषय मी काढला नाही. आपल्या दोघांव्यतिरिक्त आहे का इथे कोणी? अरे तुला उचकी लागली ना, त्यावरून निघाला विषय. आणि नॉर्मली उचकी लागल्यावर कोणीतरी आठवण काढतं असं म्हणण्याची पद्धत आहे. तू नक्की डॉक्टर होणार आहेस ना? कोण? मग तू हे सगळं मानतेस? उद्या चालत जाताना रस्त्यात मांजर आडवी गेली की 7 पावलं मागे येशील. ते मला माहिती नाही, पण तू आता घरी फोन लावून बघ बघ ते म्हणतायत की नाही. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. विजय, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. विनायक दादा, दादा 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 मी पाया पडते. अगं हो, तुम्ही बसा ना, उभे का बसा. मी पाणी पाणी पाणी. घेऊन येते. पाणी पाणी हे वाला. तू बस ना, ये ना. पाणी पाणी. मी असं करते, घरी जाते आणि मम्मीला सांगते दादा आलेच जेवायला. दादा काय करायला सांगू? नाही नाही, हे बघ, तू जरा थांब. मी तुझ्याशी सुद्धा बोलायला आलोय. बरं वाटलं तुम्ही आलात, नाहीतर नाहीतर काय? ते जाऊ दे, तू आज कसं काय आलास? म्हटलं काय झालंय काय ते तरी बघून येऊया. झालं काही नाही. मग इतक्या दिवसात घरी नाही आलास ते? मी असं करते, मी पुढे होते. विजय, तुमच्या दोघांच्या गप्पा झाला की तू दादांना घेऊन घरीच ये. तोपर्यंत मी जेवायचं बघते. दादा मी येऊ? अगं तूही थांबलीस तरी काय हरकत नाहीये. म्हणजे याच्याशी वेगळं तुझ्याशी वेगळं असं मला काही बोलायचं नाहीये. नाही तसं नाही, तरी पण कदाचित मलाच अवघडल्यासारखं वाटतंय म्हणून. आणि कसंही झालं तरी तुम्हाला घरी यायचंच आहे. जेवल्याशिवाय जायचं नाहीये हे तर नक्की. काही झालं तरी म्हणजे? कसंही झालं तरी म्हणजे तुमच्या घरी विजयची निवड इतकी पसंत नाहीये. नाही नाही, बघ, पसंत नाहीये वगैरे असं काही नाही. अगं पण हे सगळं इतकं अचानक आणि पूर्वकल्पना नसताना घडलं ना की आईला स्वीकारणं जरा जड जात आहे. म्हणजे फार फार तर आपण सुरुवात चुकीची झाली आहे असं म्हणू. अरे हो, तिची आई तिकडे येऊन गेली. मला वाटलं आई लगेच फोन करेल, माझ्याशी बोलेल, मग मला पण चान्स मिळेल ना आईशी बोलायला. सोपं गेलं असतं.
पण घरनं कोणाचाच फोन नाही आला. आणि तूही फोन नाही केलास. आणि दर 15 दिवसांनी घरी जशी फेरी मारतोस तशी फेरी सुद्धा नाही मारली. थोडं चुकलंच माझं. ती चूक सुधारायला मी इथे आलो. म्हणजे तसा उशीरच झालाय, पण तरी म्हटलं भेटून तर येऊया. अरे हो, मीनानं भाजणीचे वडे आणि बेसनाचे लाडू दिले. कशा आहेत मीना वहिनी? रागावली आहे. हे बापरे, ती रागावली असेल ना तर त्यात तिची चूक नाहीये. गेली 8-10 वर्ष हा आला की पहिले तिला भेटायला जायचा. सगळ्या गोष्टी आधी तिला सांगायच्या आणि नेमकी हीच गोष्ट मात्र हीच गोष्ट गेले 3 वर्ष पण मला सांगायची हिंमतच नाही झाली. म्हणून मग शेवटी हिच्या आईला पाठवलंस. अहो, भागवत काकांची पुतणी आहे ना, तिच्याविषयी आईंशी बोलायचंय. थोडक्यात तिचं स्थळ सुचवलंय. कोणासाठी? कोणासाठी काय, विजय भाऊजींसाठी. ते डॉक्टर होणार आहेत ना आता. अगं त्यांचाही नाईलाज झाला. 3 वर्ष झाले हे फिरतायत आणि हा पुढे काही बोलेच ना. पुरे रे तू काय वकीलपत्र घेऊन आलेस त्याचं?